हॅलो अँड वेलकम टू दी अनदर एपिसोड. आज ना आपण जिम आणि प्रोटीनबद्दल बोलणार. दिस आर व्हेरी रॅन्डम क्वेश्चन जे माझ्या असंच डोक्यात आलेत आणि आपण ना आकाशला विचारणार आहोत सगळे क्वेश्चन्स. पण त्याला कॅमेरावरती यायला आवडत नाही म्हणून तसा फक्त तो त्याचे टी शर्ट दाखवणार आहे जस्ट टू एक्झिस्ट अँड ही इज गोइंग टू आन्सर द क्वेश्चन्स. आणि आकाशने बाय द वे आकाशने 12 किलो वजन कमी केलं आहे. तो 94 होता. ही इज करंटली ॲट 82. सो लेट्स गेट स्टार्टेड. तुला काय वाटतं रे की जिमबद्दल एवढी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, सगळं अख्ख्या सोशल मीडियावरती फक्त जिम रिलेटेड गोष्टी आहेत, पण लोक का म्हणजे आळस करतात जिमला जायचं? आळस नाही, नॉलेज नाही ना. लाईक जोपर्यंत मी लास्ट इयर ॲक्च्युली डेप्थमध्ये काइंड ऑफ स्टडी नाही केलं किंवा फिगर आउट नाही केलं की कसं ट्रेन करायचं, लाईक ट्रेनिंगसाठी काय गरजेचं आहे, कसं डाएट ठेवायचं, त्यासाठी खूप महत्त्वाचा पार्ट आपल्या 37 डे चॅलेंजचाही होता. बट तोपर्यंत मग माझं कसं होतं की बिल्डिंगच जिम आहे. कधी जर मी उठलो किंवा कधी संध्याकाळी मन झालं तर अर्धा तास गेला, हातपाय हलवले तर वाटतं अरे वा मी खूप केलं. बट दॅट्स नॉट ट्रू, राईट? अँड लाईक वन्स यू स्टार्ट स्टडिंग यू रिअलाइज की लाईक 80% ऑफ द वर्क इज लाईक वॉट यू डू इन द किचन, नॉट इन द जिम. सो तो प्रोसेस आहे. आणि मग देर आर व्हेरी मल्टिपल फॅक्टर्स विच स्टॉप यू फ्रॉम गेटिंग इन टू इट. लाईक मी सुद्धा आय फील मी अगोदर लहानपणी जायचो जिमला, लाईक लहानपणी म्हणण्यापेक्षा कॉलेजमध्ये असताना. बट यू डू नीड लाईक I needed some like trigger event to be able to get into that. So I feel it's a huge part of like knowledge that's not like it is easily available, but knowledge that you are not like made interested in unless you are very like तुम्हाला ते खूपच इंटरेस्टिंग आहे किंवा तुम्ही प्रोफेशनली चेस करताय किंवा कोण तुम्हाला उचलून घेते जिममध्ये. थोडं अवघड आहे ते ॲक्सेस करणं आणि त्याच्यामुळे ते नाही बरेच लोकांना हे होत नाही. आणि जेव्हा तुम्ही स्वतःहून करत असता किंवा स्वतःच्या मर्जीचं करत असता, इट फील्स लाईक एनिथिंग इज नॉर्मल. द गुड थिंग इज इफ यू स्टार्ट दॅट वे अँड मग नंतर तुम्ही थोडं जर यू स्टार्ट इम्प्रूव्हिंग दॅट्स अमेझिंग. बट इफ यू कंटिन्यू डुईंग दॅट it's okay, you get a mental satisfaction, but it's hard to see results, right? Just for the context, तो जे 37 days challenge म्हणत होता, आम्ही मागच्या जुलैमध्ये लावलं होतं आपण. आम्ही मागच्या जुलैमध्ये एक ट्रेनर बघून आम्ही 37 days चॅलेंज लावलं होतं. सो बेसिकली त्या 37 days चॅलेंजमध्ये असं होतं की तो तुम्हाला आठवड्यातले 3 दिवस तुमच्याकडून एक्सरसाइज करून घेणार आणि तुम्हाला जो डाएट सांगणार तो तुम्ही डाएट फॉलो करायचा आहे. आणि आकाशला ह्या जिम म्हणजे तो अगोदर गेला होता, पण त्याला येत होत्या जिमच्या गोष्टी, म्हणजे काय कसं करायचं असतं, बट डिसिप्लिन नव्हतं. सो ते डिसिप्लिन लावण्यासाठी आम्ही एका ट्रेनरला ठेवलं होतं. 37 days एक आठवडा खूप भारी गेला म्हणून मग आम्ही ते 37 days एक्सटेंड केलं 97 days. आणि आता प्रोटीनबद्दल पण राईट की इतकी लोक म्हणतात अरे प्रोटीन खा किंवा पण का नाही होत म्हणजे प्रोटीनचं पण राईट की लोक का खात नाहीत प्रोटीन? अगेन माझ्या मते लाईक मी काय असं इन जनरल सांगते, मला जे वाटतं कार्ब्स लाईक ॲज इंडियन्स आपलं तर लाईक लहानपणीपासून कार्ब्स आर लव, लाईक in any shape and form. Like रोजचा भात, चपाती, भाकरी, right? भाकरी is still like very good for you. Even rice is I'll say good, but किंवा एक संध्याकाळचा वडापाव किंवा चहा सोबतचं स्नॅक, राईट? फॅट्स मध्ये कुक केलेले कार्ब्स, दॅट हॅज ऑलवेज बीन द प्रायोरिटी. माझ्या घरात 10 पैकी 9 लोक चिकन जेव्हा बनवलं जातं तर रस्सा प्रायोरिटाईज करतात दॅन ॲक्च्युअल चिकन. म्हणजे 2 छोट्या फोडी खातील पण लाईक चिकन वॉटर चिकनचे पीस, पण रस्सा जास्त खातील. तर दॅट लाईक अगेन प्रोटीन हॅज टू बी मेड टू टेस्ट बेटर
फॅट्स अँड कार्ब्स काइंड ऑफ नॅचरली, तुम्ही त्याच्यासोबत काही करा ते खूप भारी टेस्टमध्ये. तर तो एक किडा असावा लागतो. पण त्याच्यात पण काय होऊन जातं, लोकांमध्ये असतो किडा की मला XYZ चिकन खूप आवडतं, मला लॅम्ब खूप मटन खूप आवडतं, मला फिश खूप आवडतं. पण त्याच्यात पण लोकांना काय की मला ह्या पद्धतीने बनवलेलं असं खूप आवडतं, आणि मग त्या पद्धतीने काय संडे टू संडे बनतं. मग तेच आहे, जेव्हा तुम्ही आय फील ते महत्व ना, किती पण आउट देअर असलं, किती पण ते ब्लॉग्स असले, किती पण आर्टिकल्स असले, किती पण रिसर्च पेपर असले प्रोटीनच्या महत्वाचे वगैरे, जोपर्यंत तुम्ही ती जिमची सवय लावत नाही आणि मग तुम्हाला कळतं की भाई प्रोटीन किती महत्वाचं आहे, तोपर्यंत नाही ते प्रायोरिटाईज करतात. आणि मग एकदा प्रायोरिटाईज झालं की मग तुम्हाला ते बेनिफिट्स कळायला लागतात की बाबा प्रोटीन गोल मीट करण्यासाठी जर मी खातोय प्रोटीन प्रायोरिटाईज करून, तर माझं मनच होत नाही बाकी काय खायचं, म्हणजे जागाच नाही पोटात, किंवा ते चावून चावूनच मी थकतोय, तर ते बॉडीला ऑटोमॅटिकली ते फूड सॅटिस्फॅक्शन भेटायला लागतं अँड यू रेड्यूस युअर कार्ब्स अँड फॅट्स, or you start seeing results and then you like go with the 80-20 diet वगैरे. तर I don't know if that helps you understand my thought process. जेव्हा आम्ही तो चॅलेंज स्टार्ट केला होता ना, त्याच्या अगोदर बिकॉज आम्ही बाहेर राहतो आणि आम्ही घरी जसं जेवण बनवलं जातं, मी प्रेफर करते सहसा तसं नाही बनवायचं. कपल ऑफ रिझन्स. एक, भाज्या खूप अवघड आहे भेटणं. माझ्या घरापासून जवळचं इंडियन स्टोअर 15 ते 20 मिनिटावरती आहे आणि ते खूप लहान आहे. म्हणजे ते एवढं लहान आहेत ना की कसं म्हणणार आहे, किती लहान आहे ते. किती लहान, आपलं एक किराण्याची दुकान असायची त्यापेक्षाही लहान. हो, एक जुन्या म्हणजे ते खूपच छोटंसं किराणा मालाचं दुकान असायचं ना, अक्षरशः तेवढं आहे. आणि खूप लिमिटेड भाज्या असतात. आणि त्यामुळे मी सहसा भाज्या घेऊन यायचं किंवा ते बनवायचं, चपाती वगैरे बनवायचं, मी त्या भानगडीत पडत नाही. चपातीचं पीठ पण जे भेटतं ते पण काही एवढं खास नसतं, म्हणून मी ते सगळं करत नाही. तर आम्हाला म्हणजे आम्ही चॅलेंज लावायच्या अगोदर प्रोटीन खात होतो, बट ते असं होतं की आपण काय खायचो रे अगोदर, प्रोटीनचं काही कालवण, म्हणजे असं ग्रेव्ही बनवायची ना, तर एकदम नाही का असं रेस्टॉरंट स्टाईलच ग्रेव्ही बनली पाहिजे. किंवा आपण म्हणजे आपल्याला टुना सँडविच खूप आवडायचं, पण आपण ते बनवायचो. पण जेव्हा म्हणजे आपण फिट हेल्थला ॲज अ प्रायोरिटी विचार करायला लागलो, कॅलरीज काउंट करायला लागलो, आपल्याला कळलं की आपण जे बनवायचो त्याच्यात आपलं म्हणजे ठीक आहे 30 ते 33 ग्राम प्रोटीनचं आपण टुना टाकले विथ 110 कॅलरीज ऑर वॉट एव्हर, पण त्याच्यात मग मी जे मेयोनेज टाकत होतो तेच 200 कॅलरीज पर्यंत जात होतं. मग त्याच्यावर आपण अवोकाडो टाकायचं. अवोकाडो इज अगेन अ गुड हेल्दी थिंग टू ॲड, सो नो कंप्लेंट्स ऑन दॅट. पण आपण ब्रेड पण टेस्ट प्रायोरिटाईज करायचो, त्या ब्रेडला बटरमध्ये गरम करायचो. तर पण नंतर कळायला लागलं की ओके इट इज पॉसिबल टू मेक दिस विथ लोअर कॅलरीज वगैरे. सो आम्ही खात होतो, पण द प्रायोरिटी वॉज टेस्ट. टेस्टला काय बेटर. आणि तेव्हा मग आपल्याला असं असायचं आहे की हे नॉर्मल जेवणात करता आलं पाहिजे. पण मग नॉर्मल जेवणात तुलाही आठवतं आपण स्ट्रगल करायचो की अरे 30-40 आपण खुश व्हायचो की ठीक आहे आज डाळ राईस खाल्लं, डाळ मी एका वाटीच्या जागी 2 वाटी खाल्ले तर माझं प्रोटीन कदाचित 40 ग्राम पर डे झालं असावं. ते नंतर आपल्याला कळालं की बाबा डाळ राईस खाताय तर त्याच्यासोबत 2 चिकन टेंडर्स एअर फ्राय करून ठेवा. ते खाता खाता तुम्ही ऑटोमॅटिकली डाळ राईस कमी पण खाल, सो टेस्ट पण होईल. डाळ राईस मधून जे चांगले मॅक्रोज भेटणार आहेत, जे न्यूट्रिएंट्स भेटणार आहेत ते पण तुम्हाला भेटतात. आणि मेन तुमचं प्रोटीन गोल पण ते 2 चिकन टेंडरलॉइन्सच 20 ग्राम प्रोटीन होते. हो, सो इन्फॉर्मेशन भरपूर अवेलेबल असते. अगोदर पण होती, आत्ता जास्त आहे, बट दॅट डझंट मीन की जस्ट बिकॉज इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे तर लोक ऑल ऑफ अ सडन प्रोटीन खायला सुरुवात केली आहे किंवा जिमला जायला सुरुवात केली आहे. आणि आकाशच्या भाषेमध्ये तुम्हाला एक किडा असावा लागतो, तर तो किडा जर नसेल तर ट्राय करा तो किडा तुमच्यामध्ये आणायचं, सो दॅट तुम्ही जिमला जाणार आणि जास्त प्रोटीन खाणार. आणि मोर देन तुमचं टेस्ट, तुम्हाला हे प्रायोरिटाईज करायचं आहे की तुम्ही खात आहात. आणि नुसतंच नाही खात आहात तर एका चांगल्या इनफ क्वांटिटीमध्ये खात आहात. का रे?
हा म्हणजे इव्हन जर तुम्ही वर्कआउट नाही करत आहात, तुम्हाला मेंटेन करायचंय, तर देर आर फॉर्म्युलाज फॉर इट. आय थिंक what I try to do is on an average like 0.8 to point like 0.8 grams of protein per pound of your body weight. तसं काहीतरी फॉर्म्युला आहे विच इज लाईक गुड इनफ, विच इज आय थिंक ऑप्टिमल बेस्ड ऑन वॉट आय हॅव रेड, सो लाईक वॉट आय एम सीइंग दिस डेज. तर म्हणजे तेवढं प्रोटीन तुम्ही खाच. आणि तो किडा काय वर्कआउट करायचा, पण किडा शुड बी अबाउट ॲटलिस्ट डुईंग समथिंग. तुम्ही रोज 10,000 स्टेप्स करायचा जरी किडा डेव्हलप केला तरी इट्स गुड इनफ. तुम्ही हफ्त्यातून 3 दिवस 1.5 तास फुटबॉल खेळलात, किंवा क्रिकेट म्हणजे क्रिकेट 1.5 तासाची मॅच नाही, टोटल 1.5 तास तुम्ही ऍक्टिव्हिटी केली क्रिकेट खेळतानाची, काही वॉट एव्हर. लाईक आपण चालू केलं होतं की सॅटर्डेला आपण ट्राय Pickleball करायचं हाईक खेळायचं. किंवा हाईकला जायचो. हा, हाईकला पण जायचो. तर पण जस्ट टू ऍड ऑन दॅट पॉइंट, मी असं वाचलंय की तुम्ही जर स्पोर्ट्स खेळत आहात, स्पोर्ट्स खेळणं इज वन थिंग, बट तुमचं स्ट्रेंथ ट्रेनिंग ही झालीच पाहिजे. हा, झालीच पाहिजे. पण लाईक आय एम टॉकिंग अबाउट की जर इंटरेस्टच नाही येते, मजाच नाही येते, ते पण मला असं वाटतं की ते ना कधी कधी स्वतःहून होतं. आणि जस्ट की माझा फायदा तो झाला की आपण तो चॅलेंज लावला होता, तर काय प्रिटी मच लाईक झक मारून ते करावंच लागलं. आणि पण तुम्ही करत राहा. तुम्हाला एक पिरियड, एक फेज आहे की तुम्हाला ते त्रास सहन करावाच लागतो किंवा तो जो पुश करावा लागतोय. बट वन्स यू पुश बियॉन्ड दॅट बाउंड्री, तुमची इंटेन्सिटी वाढली तरी तुम्ही सोर नाही होत. म्हणजे आता मला कळालंय की मी 1 हफ्ता वेकेशन घेतलं फ्रॉम ट्रेनिंग, किंवा लाईक कुठे ऑफिस ट्रिपला वगैरे जावं लागलं, परत आलो. माय फर्स्ट 2-3 लेग डे सेशन्स आर गोइंग टू बी लाईक reasons for like extreme soreness for a week, like for like 2-3 days. But then after that it gets easier, and after like, so you just have to like go through that one phase. I think तर त्याच्यासाठी तर पेशन्स लागतो. अँड आय थिंक जे आहे की कंटिन्यू ट्राय पुशिंग युअर सेल्फ फॉर लाईक 37 days or like 4 weeks, or try pushing yourself for 12 weeks. That's like the best thing you can do. आणि त्यासाठी तो लाईक तुम्हाला जर कुठे पेन असेल करायचं, तो स्ट्रॉंग लिफ्टचा 5x5 प्रोग्राम आहे. ते सगळे किती छान छान गोष्टी आहेत की यू डोंट हॅव टू लाईक स्ट्रेस ॲज मच. जस्ट फॉलो दॅट प्रोग्राम फॉर 8 to 12 weeks, अँड यू विल बी लाईक, यू विल हेल्प युअर सेल्फ गेट इन टू दॅट हॅबिट, राईट. आणि ते मग झालं गोष्ट, मग इश्यू अजून कुठे येतो, इंजुरीजची रिस्क आणि फॉर्मची रिस्क. तर मला असं वाटतं मी अगोदर जायचो, मी किती 10, 15, 20, 25च्या डंबेल वापरायचो, आणि त्याच्यात पण अरे खांदा असा होतो तसा होतो. पण आफ्टर आय चेंज माय अप्रोच, आय वॉज एबल टू ॲक्च्युली लाईक ट्रेनिंग घेतली, त्याच्यामुळे बऱ्यापैकी ब्रिदिंग टेक्निक्स किंवा फॉर्म टेक्निक्स कळाले. त्याच्यावरती आता ट्रेनिंग संपल्यानंतर पण आय ट्राय टू लाईक एक एक्सरसाइजमध्ये मल्टिपल लोक तुम्हाला मल्टिपल क्यूज सांगणार आहेत, मल्टिपल टेक्निक्स सांगणार आहेत. You just have to look at them, try to figure out what's working best for you. There's not a one answer fits all like a situation. आणि खूप महत्वाचं आहे ट्रेनर लावणं. लाईक मला माहिती आहे की पैसे जातात, ते अजिबात स्वस्त नाही आहे. सो आयदर तेवढी एनर्जी ठेवा आणि लाईक यू व्हिडिओज बघा, बुक्स वाचा अबाउट फिटनेस वगैरे, किंवा एनर्जी नाहीये तर ट्राय टू गेट अ ट्रेनर. लाईक आय फील आता किती होऊन जातात अंदाजे, एका महिन्याचे पकड 10,000 घेत असेल ट्रेनर. आणि ते पण काय तुला जास्त जिम लावायची पण गरज नाही. तू ते अमेझॉन वरून 2-3 डंबल्स उचल तुझ्या करंट स्ट्रेंथ लेवलचे, तर ती 1 महिन्याचे 10,000. तर ठीक आहे ना, आपण वर्षभराचं थोडं, आजकाल इंडियामध्येही आपण बाहेर रेस्टॉरंटला गेलो तर एका माणसाचं 500, 700, 800 बिल होतच आहे. तर तुम्ही तो रूल चेंज करा ना, की एस्पेशली इफ यू आर ड्रिंकिंग अल्कोहोल,
तर इट्स व्हेरी इझी टू कन्व्हिन्स युअर सेल्फ की, आणि नॅचरली हे सगळं केल्यावर ना तुमचं ड्रिंकिंग कमी होतच. तर तुम्ही तसे ते पैसे तसे रिकवर करा. लाईक आय एम नॉट टेलिंग यू टू लेट डीप इन टू युअर सेव्हिंग्स अकाउंट और वॉट एव्हर. तुमचा जर नॅचरल खर्च होत असेल तर, आणि आय फील इफ दॅट्स नॉट युअर सिच्युएशन राईट नाव फायनान्शियली, देन आय थिंक ऑलरेडी तुमच्या लाईफमध्ये एवढं काही चालू आहे की यू विल प्रायोरिटाईज दॅट अँड you won't be in this phase of like worrying about fitness. So like it is manageable. आणि हा मला असंही वाटतं, ठीक आहे, की आपण ना आता सध्या ना आम्ही थोडे आय फील रिलॅक्स होतो. म्हणजे मागच्या वर्षी बाकी गोष्टी नव्हत्या टू वरी अबाउट, त्याच्यामुळे आम्ही फिटनेसकडे लक्ष दिलं. बट जेव्हा आम्ही स्टुडंट फेजमध्ये होतो किंवा जॉब सर्चिंगच्या फेजमध्ये होतो ना, तेव्हा लाईफ ऑलरेडी एवढं मेस्टअप असतं ना की तुम्ही मला बाबा जिमला जायचं, हे करायचं, ते करायचं, दॅट्स नॉट इवन अ पार्ट ऑफ लाईफ. करे ते डोक्यातच येत नाही की काही करायचंय. मी पण जेव्हा आयर्लंडला गेली माझं 10 किलो वजन वाढलं होतं, बट दॅट वॉज नॉट द टाइम टू वरी अबाउट ऑल दिस थिंग्स. आता सध्या आम्ही थोडे, आता काय झालंय माहितीये का, म्हणजे आय एम जस्ट टॉकिंग इट फ्रॉम माय एक्सपिरियन्स ऑफ लास्ट 2 वेकेशन्स दॅट आय टुक, की आता ना ती कन्सेप्ट समजली आहे लाईक मेंटेनन्स कॅलरीज काय आहेत. किंवा मी जेव्हा जेवण ऑर्डर करायला जातो, लाईक मी जरी 5 दिवस बाहेर खात असेल तर, की सकाळी एखादं प्रोटीन शेक बघितलं जर चांगले अवेलेबल आहेत, किंवा एक दहीचा डबा बघितला. असं नाही की मी प्रत्येक मील, मला तो फेज जेव्हा होता ना जॉब सर्चचा किंवा मास्टर्सचा वगैरे, ते अगोदर माझं ते चुकलं की बाबा खूप लाईफला आपण ग्रँटेड घेतो. आपण फ्रायडे इव्हनिंग मला चिल करायचंय, मला अख्खा सॅटर्डे चिल करायचंय, त्याच्यात मग बसून तुम्ही अल्कोहोल कन्झ्युम करताय खूप सारं, किंवा लाईक हफ्त्यातून मी फक्त विकेंडला अल्कोहोल ड्रिंक करतो बोलून फ्रायडे आणि सॅटर्डे इव्हनिंग पर्यंत तुम्ही ड्रिंक करणं इज नॉट राईट. It is right for some people, like I am not judging that aspect of it, but it doesn't work in your favor. So आता कळतं की ते कॅलरीज कशा बॅलन्स होतात, कसं हे करतं. किंवा बाहेर पण मी जर खातोय तर आय विल ऑर्डर अ पॅनकेक ॲट टाइम्स, बट देन ऑन अदर टाइम्स आय विल ऑर्डर समथिंग विच इज लाईक माइट बी कुक्ड इन फॅट्स, बट इट हॅज लाईक दॅट मच अमाऊंट ऑफ लाईक प्रोटीन इन इट. हा, सो तुम्ही जर त्या फेजमध्ये असाल ना, तर अगेन म्हणजे फिटनेस माइट नॉट बी अ प्रायोरिटी, बट यू कॅन ॲटलिस्ट मेक अ प्रायोरिटी की बाबा खातोय पण असंही नाही खाते की उद्या म्हणजे आजचा माझा शेवटचा दिवस आहे, तर थोडं मेंटेन करून चला, सो दॅट खूप जास्त वाट नाही लागणार तुमची. बिकॉज लाईक यू नो वी ऑलवेज से ओ हेल्थ तर काय म्हणजे नाही का रिव्हर्सिबल आहे, बट ॲट टाइम्स असा डॅमेज होऊ शकतो ना की तो रिव्हर्सिबल नसू शकतो. दॅट्स इट फॉर टुडे. आणि प्लीज सबस्क्राईब करा. आज आपण आकाशच्या जर्नीबद्दल बोललोय की त्याने कसं वजन कमी केलंय किंवा व्हॉट वॉज हिज माइंडसेट. इन द नेक्स्ट एपिसोड आय एम गोइंग टू टॉक अबाउट माय जर्नी. मी कसं फिटनेसकडे मूव्ह झाली आणि हाऊ इट हॅपन्ड, वाय इट हॅपन्ड. तू हसू नकोस. भुवन बाम सारखं करणार का तोच इंटरव्ह्यू. अरे पण आता असं काही लाईक ठीक आहे ना, काय फरक पडतो. लाईक आय थिंक पीपल विल बी इंटरेस्टेड टू लिसन. किती दिवस मोठमोठ्या स्टार्सची लोक लाईफ जर्नी बघणार. आय थिंक इट इज मोर इंटरेस्टिंग टू सी जर्नी ऑफ अ कॉमन पीपल, कॉमन मॅन. कारण आपल्याकडे काय अशा खूप सुखसुविधा नसतात. वी डोंट. बाबा तू कुठे बसली आहे, तुझ्याकडे काय काय आहे आणि तू असं. अरे पण आपण काही असं हे थोडी आहोत की खूप मोठं ते फराह खान ज्या लोकांच्या घरी जाते, आपल्याकडे तसं काही आहे नाही. वी आर स्टील व्हेरी मिडल क्लास पीपल, आणि ह्या मिडल क्लास मध्ये आपण वी आर ट्राईंग टू समवन हू डज हॅव सर्टन स्ट्रगल्स बट ऑल्सो हॅज सर्टन प्रिव्हिलेजेस. हो, माझ्याकडे भरपूर प्रिव्हिलेजेस आहेत, बट माय पॉइंट बीन की अशी एवढे पण काही प्रिव्हिलेजेस नाही आहेत. म्हणजे आहेत, बट त्याच्यामधूनही आपण कशा काही काही गोष्टी करतोय. हाऊ वी आर मेकिंग अ लाईफ बेटर.
कालपेक्षा किंवा आपल्या अगोदरच्या जनरेशनपेक्षा आपण कसं बेटर करत आहोत. आय थिंक यू विल बी इंटरेस्टेड. येस ऑर नो मला कॉमेंट्समध्ये सांगा. ओके, चल मी कॉमेंट्स मध्ये सांगेल. आकाश ना खूप खूप जास्त सरकॅस्टिक आणि फनी आहे. ॲट टाइम्स वैताग येतो त्याच्या सार्कॅझमचा. असं वाटतं अरे बाबा कधीतरी काहीतरी सिरियसली घे. दॅट्स इट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भैया जी, भैया जी.